यांच्या पक्षप्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होते। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी अभिनेता गोविंदा या शिवसेनेचं धनुष्यबाण जे आहे ते आता हाती घेणार आहे। मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून गोविंदाला लोकसभेची उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा वर्तवली जाते आणि आता हा गोविंदा यांचा हा पक्षप्रवेश पार पडतोय। दादा मी पहिले बोलतो ना मी कोणाला ठीक आहे हा पहिले तर मी स्वागत करतो तुमचं मग म्हणजे त्यांना मार्ग मोकळा होतो ना बोलायचा, मार्ग मोकळा होतो बोलण्याचा। सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज शिवजयंतीच्या अतिशय पवित्र दिनी आज आपले सगळ्यांचे लोकप्रिय अभिनेते गोविंदाजी यांचं आज शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खूपच अतिशय डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे आणि सगळ्याच समाजामध्ये लोकप्रिय असलेले गोविंदाजी यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आणि आपण जरा आमचे पत्रकार मित्र आहेत साहेब हिंदी में अरे बाद में बोलता हूँ मैं, बाद में इनके बाद बोलूंगा, इनके बाद बोलता हूँ त्यांचं नमस्कार, प्रणाम, जय महाराष्ट्र। मी आदरणीय शिंदे साहेबांचं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी धन्यवाद देतो। तसेच शुभेच्छा प्रदान करतो। आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे। मी 2004 ते 2009 सुरुवातीला पॉलिटिक्समध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही, परंतु 10 पासून 24 या 14 वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलोय। वाईफाय ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारीनं मी कसं पार पाडेल
अशी आईपाई प्रार्थना करतो. विश्वानि देव सवित दुरितानि परासव यद्भद्रं तन्नासव त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्ष्यमामृतात्. कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर हर हर महादेव. गेले 14-15 वर्ष मी हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझे कामं करत होते. कारण मी फिल्म लाईन पॉलिटिक्स यापासून लांब झालो होतो. मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे, मी धन्यवाद तर देतोच, परंतु आपल्या वतीनं मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम हे वफादारी व इमानदारीने मी वाजवेन व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन. मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची. कारण वर्षानुवर्ष विरारपासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झालंय जे, तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे. कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची ही अशी एक स्थानभूमी आहे जिथं हे जगात जगबगणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे. आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीच्या कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आज हे आहे. आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लपवत तर नाही ना. नाही अरे बाबा बिलकुल